ऑलिम्पिकमध्ये स्वप्नीलनी या ठिकाणी पदक मिळवून दिलं आणि खाशाबा जाधव यांच्यानंतर पहिलं पदक आपल्याला ते मिळालं। पॅरा ऑलिम्पिकमध्ये देखील आपल्याला त्या ठिकाणी सचिन खिलारीने पदक मिळवून दिलं। त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारे पदकांची भरारी ही पुन्हा एकदा आपण सुरू केलेली आहे। पण आता आवश्यकता आहे की आपले जे खेळाडू राष्ट्रीय स्तरावर उत्तम खेळ खेळतायत त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील तशाच प्रकारची पदकं किंवा मेडल्स मिळवता आली पाहिजेत। आणि म्हणूनच आपल्याला माहिती आहे की मागच्या काळात आम्ही निर्णय घेतला, चांगले खेळाडू आहेत त्यांच्या प्रशिक्षणाकरता आवश्यकता असेल तर त्याला परदेशी प्रशिक्षक देखील देण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे। खेळाडूंसोबत त्यांचे पूर्वी खेळाडू एकटेच जाण्याची आपण परवानगी द्यायचो, आता त्यांचे फिजिओ असतील, त्यांचे प्रशिक्षक असतील, त्यांनाही आपण परवानगी देतो। कारण अलीकडच्या कॉम्पिटिटिव्ह अशा जगामध्ये जर सर्व सुसज्जित अशा प्रकारच्या सगळ्या व्यवस्थेसोबत आमचे खेळाडू गेले नाहीत तर त्या खेळाडूंना त्या प्रकारची स्पर्धा करता येणार नाही। म्हणून त्याचेही निर्णय आपण मागच्या काळामध्ये घेतले। दादांनी आताच सांगितलं की विशेषतः आपल्या ज्या जिंकून येणारे आपले जे सगळे खेळाडू आहेत, मग राष्ट्रीय स्तरावरचे असो आंतरराष्ट्रीय स्तरावरचे असो, यांचा उचित सन्मान झाला पाहिजे। याकरता त्यांना आपण जे काही बक्षिसं देतो त्याच्या रकमेमध्ये भरीव वाढ आपण केलेली आहे। त्यांना मोठ्या प्रमाणात सामावून घेण्याकरता आपण आपल्या नोकऱ्यांमध्ये देखील दालनं उभी केलेली आहेत आणि थेट नोकऱ्या देण्याचा कार्यक्रम देखील मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी करतो।